तये ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. संताची शरणागती करावी, सद्गुरूंची शरणागती करावी. कशासाठी संत साधूची शरणागती करायला पाहिजे? त्यावेळेला तये ज्ञान पैगा बरवे, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सद्गुरूंची शरणागती करायला सांगितले. आता ज्यांनी ज्यांनी सद्गुरूंची शरणागती केलेली असेल त्यांनी हा विचार करायचा आहे, मी सद्गुरूंची शरणागती करून ज्ञान प्राप्त करून घेतो आहे का? आणि मंडपामध्ये बसलेल्यापैकी असे जर काही भक्त असतील की ज्यांनी अजूनही सद्गुरूंची शरणागती केलेली नाही, तर त्यांनी विचार करायचा आहे की मी अजूनपर्यंत सद्गुरू संताची शरणागती का नाही केली. स्वतःलाच प्रश्न विचारायचा, स्वतःनी स्वतःला उत्तर द्यायचं. हरिकथा कीर्तनामध्ये येऊन एवढं तरी शहाणं व्हायचं असतं माणसांनी की आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न आले तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. एवढं शहाणपण आपल्याला कथा कीर्तनातून सतत प्राप्त होत असतं, भेटत असतं. तेवढं शहाणं आपण झालो पाहिजे. नाही आपल्याला उत्तर देता आलं तर काही हरकत नाही. त्याच्यासाठी ग्रंथ आहे, त्याच्यासाठी संत आहे, त्याच्यासाठी कथा आहे. कथा आपल्या प्रश्नाचं उत्तर देते आहे, संत आपल्या प्रश्नाचं उत्तर देत असतात, ग्रंथ आपल्या प्रश्नाचं उत्तर देत असतात. प्रश्न विचारतो का आपण? कथेकडे प्रश्न विचारतो का? संतांकडे जाऊन प्रश्न विचारतो का? ग्रंथांकडे जाऊन प्रश्न विचारतो का आपण? आपल्याला कळतच नाही महाराज की प्रश्न विचारायचे काय आहेत. आता नेमकं प्रश्न विचारायचे म्हणजे प्रश्न विचारायचा काय? आता आपल्याला कदाचित कळणार नाही प्रश्न काय विचारायचे आहे. म्हणूनच राजा परीक्षितींना समोर बसवलेला आहे आणि राजे परीक्षिती आपल्या माध्यमातून शुकदेवांना प्रश्न विचारतात. आपल्याला कळालं नसतं भगवंताला काही प्रश्न विचारायचे, म्हणून अर्जुनजी महाराजांना पुढं केलं. आपल्याला प्रश्न काय विचारायचे कळालं नसतं, म्हणून उद्धवजी महाराजांना पुढं केलं गेलं. त्याच्यासाठी संवाद पाहायचा असतो. पुराणांमध्ये काय आहे? संवाद आहे. दोन महात्म्यांनी एकमेकांशी केलेला संवाद आहे. साधकाने सद्गुरूंसोबत केलेला संवाद आहे. भगवंतानी भक्तासोबत केलेला संवाद आहे. गीता काय आहे? भगवंतानी आपल्या भक्तासोबत केलेला संवाद आहे. अर्जुनजी महाराजांना पडलेल्या प्रश्नाची उत्तर भगवंतानी त्याच्यामध्ये दिलेली आहेत आणि ते एकट्या अर्जुनाला उत्तर नाही दिले, ते उत्तर तुम्हाला मला सुद्धा दिलेले आहेत. तसं आज या ठिकाणावरती सुद्धा आपण संवादामध्ये प्रवेश करत आहोत. एका शुकदेवजी महाराजांचा राजा परीक्षितींचा संवाद आहे, अवधूतांचा यदूचा संवाद आहे, भगवंताचा उद्धवजी महाराजांचा संवाद आहे, मैत्रेयजी महाराज विदुर काकांचा संवाद आहे, नारदांचा वसुदेवांचा संवाद आहे, कपिलांचा देवहूती आई साहेबांचा संवाद आहे. भागवतामध्ये अनेक संवाद आहेत. बाबांची अशी ही एक इच्छा आहे की भागवतामध्ये जेवढे संवाद आहेत फक्त तेवढ्या संवादावरती कथा करायची. फक्त संवाद निवडायचे आणि कोणाच्या संवादामध्ये जे विषय आलेले असतील ते विषय सविस्तर ऐकायचे. काय प्रश्न विचारले गेले, काय उत्तर दिले गेले, ती संवादात्मक कथा ज्या वेळेला होईल त्यावेळेला होईल. परंतु आज मैत्रेयजी महाराजांच्या समोर विदुर काका येऊन विराजमान झालेले आहेत. पूर्व सत्रामध्ये आपण एक भाव पाहिला, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. याच्यावरती बराच वेळ आपण विचार केला. तिथंही एक सूत्र आपण पाहिलं
की संतांकडे जातो आपण, पण कशा संतांकडे जातो? तुमचं लक्ष आहे ना माझ्याकडे? शब्दांकडे लक्ष आहे, माझ्याकडे नका देऊ. शब्दांकडे लक्ष आहे ना? कथेकडे लक्ष, शब्दांकडे लक्ष असलं पाहिजे. कशा संतांकडे जायला पाहिजे, कशा साधूंकडे जायला पाहिजे? जे अध्यात्म ज्ञानाने प्रवीण आहेत अशांकडे. सद्गुरू म्हणून त्यांच्याकडे जावं, सद्गुरू म्हणून त्यांच्याकडे पाहावं, सद्गुरू म्हणून त्यांच्या चरणाजवळ बसावं. बाकी मंत्र तंत्र सांगणारे या जगामध्ये पुष्कळ आहेत. आपल्या शारीरिक व्याधी मिटवणारे या जगामध्ये पुष्कळ आहेत महाराज. आपल्याला चिंता करायची आहे आपल्या आत्म्याच्या उद्धाराची. आपल्याला चिंता करायची आहे 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामधून कसं सुटता येईल याची. शरीराला व्याधी आहे, वैद्याकडे जावं, डॉक्टरांकडे जावं, औषध गोळ्या खाव्यात, बरं व्हावं, दवाखान्यात जावं. म्हटले दवाखान्यात जाऊन आलो पण काही फरक पडला नाही, ऍडमिट होऊन जावं. परंतु मंत्र तंत्र सद्गुरू संत हे व्याधी दूर करायला असतात. त्यांनी आपल्याला काही भस्म दिलं, अंगारा दिला, त्याच्यानी आपल्याला संतती होते, त्याच्यानी नोकरी लागते, त्याच्यानी आपलं सगळं घरदार होतं, आपला संसार सुरळीत चालतो. याच्यासाठी संत साधू सद्गुरूंकडे कोणी जायचं नसतं. आणि चमत्कार जर का आम्ही दाखवले तर असेच आमच्याकडे जास्तीचे येतील म्हणूनही संत साधू चमत्कार दाखवत नाहीत. पूर्वसत्रामध्ये हा प्रश्न आला होता की संतांकडे सिद्धी असते पण तरी सुद्धा संत चमत्काराचं जे स्तोम आहे ते समाजामध्ये पसरवत नाही, मांडत नाही. आपले चमत्कार सतत करत फिरत नाही. एकदा रेडा बोलवला, एकदाच बोलवला, भिंत एकदाच चालवली महाराज, का पुन्हा नाही चालवली? चमत्काराने माणसांना प्रभावित करून पुन्हा शेवटी माणसं संसाराच्याच नादाला लागणार आहेत. यांना सिद्ध करायचं आहे आम्हाला. यांना ज्ञान पिपासा उत्पन्न झाली पाहिजे अंतःकरणामध्ये. याचा अर्थ काय आहे? कधी कधी ग्रंथातले शब्द जरा जड होतात महाराज. ज्ञान पिपासा आपल्यामध्ये उत्पन्न झाली पाहिजे याचा अर्थ आपल्याला अध्यात्म ज्ञानाची तहान लागली पाहिजे, अध्यात्म ज्ञानाची भूक आपल्याला लागली पाहिजे. आणि सद्गुरू कोण हो? सद्गुरू कोण असतात? कुणाला सद्गुरू म्हटलं गेलं? जे शिष्याच्या अंतःकरणामध्ये अध्यात्म ज्ञानाचा प्रकाश उत्पन्न करतात त्यांना सद्गुरू असं म्हटलं गेलं. शिष्याच्या अज्ञानाचा अंधकाराची जी काही पट्टी आहे किंवा ती बाजूला सारतात त्यांना सद्गुरू म्हणतात. त्याच्यासाठी गुरुगीता नावाचा एक छोटासा ग्रंथ आहे. तो ग्रंथ सगळ्यांनी पाहून घ्यावा. गुरुगीतेमध्ये सुद्धा संवाद आहे आणि या संवादातून गुरु महात्म्य प्रगट झालेला आहे. कुणाचा संवाद आहे गुरुगीतेमध्ये? भगवान महादेव आणि भगवती पार्वती माता या दोघांचा संवाद आहे. तिथं भगवान शिव म्हणतात, मी सद्गुरूंना नमस्कार करतो. काय म्हणून सद्गुरूंना नमस्कार करतो? ते कसे आहेत? अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जे आपल्या अज्ञानाचा नाश करणारे आहेत महाराज. अज्ञान जे तिमिर आपल्या डोळ्यासमोर आहे, अंधकार आहे अर्थात, हा अंधकार दूर सारून आपल्याला पूर्ण प्रकाश देणारे जे आहेत त्यांना सद्गुरू म्हटलं गेलं. असे महात्मे जर का या मृत्यूलोकामध्ये आहेत असं जर का जीवाला कळालं तर जीवानी
प्रयत्नपूर्वक महात्म्यांचा संग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी प्रयत्न केला पाहिजे? आत्ता महात्मे आहेत त्यावेळेला प्रयत्न केला पाहिजे. बाकी इतरांच्या पाठीमाग पळण्यामध्ये आपला काळ आपला वेळ आपण खर्च करता कामा नये. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते. जो शिष्यासी मिळवे सद्वस्तू ते सद्गुरु त्याते श्रीकृष्ण मानी. भगवंताला उद्धवजी महाराजांनी सद्गुरूंचे लक्षण विचारले. त्यावेळेला हे सद्गुरूंचे लक्षण सांगितले महाराज. सद्गुरूंच्या लक्षणामध्ये अनेक लक्षण आहेत. कुणी म्हणेल हे सारा विषय हा कशासाठी सांगत आहात? भगवंतानी मैत्रेयजी महाराजांना विदुर काकांना सांगितलं, मैत्रेयजी महाराजांची शरणागती कर. आलेले आहेत आणि आज 2-3 वेगवेगळ्या विषयातले विषय एकाच मुद्द्यावर येऊन थांबलेले आहेत. म्हणून मी पुन्हा त्या विषयावर आलो. वेगळ्या विषयाला अनुसरून सकाळी भाव पाहत होतो. ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतू. त्यांची आणि आपली जवळीक झाली पाहिजे, आत्मीयता उत्पन्न झाली पाहिजे. त्याच्यासाठी काहीतरी उपदेश करतात, चमत्कार दाखवतात, म्हणून आपण त्यांच्याकडे जातो. हा भाव सोडून कशासाठी जावं हे इथं कळतं. ज्ञानासाठी जावं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. संतांकडे कसं जावं त्याचा एक न्याय सांगितला, त्याची एक विधी सांगितली. त्यांच्याकडे जावं, त्यांना नमस्कार करावा. तद्विधी प्रणिपातेन, विधीपूर्वक नमस्कार करावा. करायचा म्हणून करू नये. नमस्कार का करत असतात? नमस्कार करत असताना नमस्कार करणाऱ्याच्या मनामध्ये दीन भाव, लीन भाव, नम्र भाव आला पाहिजे. आणि हा एकदा येऊन उपयोग नाही. 1000 वेळेला नमस्कार केले, 1000 वेळेला तोच भाव मनामध्ये आणला पाहिजे. जर का रोज असा आपण नमस्कार करत गेलो सद्गुरूंना, देवाला, तर कधीतरी एखाद्या दिवशी खरोखर नमस्काराची क्रिया घडत असते. शुद्ध नमस्कार घडत असतो. नसता तोपर्यंत काय होतं? तोपर्यंत फक्त शरीर वागतं, पायावर डोकं ठेवतं आणि उभं राहतं पुन्हा. असा नमस्कार सगळे सगळ्यांना करत आहेत. नमस्कार जो करतो समोरच्याला, नमस्कार करणाऱ्याला कळतं की यांनी कोणत्या भावनेतून नमस्कार केलेला आहे. यांनी मला खरंच समर्पणातून नमस्कार केलेला आहे की नमस्कार करायचा म्हणून नमस्कार केलेला आहे. सगळे करतात, आपणही करू चला. एक ती रूढी आहे, परंपरा आहे. वक्ता व्यासपीठावरून खाली उतरला, वक्त्याला नमस्कार. का नमस्कार केला वक्त्याला? काय म्हणून नमस्कार केला? नमस्कार करताना मनात काय भाव होता? भागवतानी त्याचंही उत्तर महात्म्यामध्ये दिलं. शुकरूप प्रबोधज्ञ. आईला नमस्कार, वडिलांना नमस्कार, साऱ्यांना नमस्कार. पण इथं विषय सद्गुरूंना. तद्विधी प्रणिपातेन. नमस्काराची प्रक्रिया करत असताना अंतर्गत सुद्धा काहीतरी भाव आपल्याला धारण करता आला पाहिजे. नमस्काराची क्रिया दिसायला फार छोटीशी आहे, फार सामान्य आहे, फार लवकरात लवकर होणारी क्रिया आहे. नमस्काराच्या तुलनेमध्ये पूजा अवघड आहे. नमस्काराच्या तुलनेमध्ये पूजा अवघड आहे. पूजेच्या तुलनेमध्ये जप अवघड आहे. जपाच्या तुलनेमध्ये ध्यान अवघड आहे. ध्यानाच्या तुलनेत अनुभव अवघड आहे. आणि हे सगळंच्या सगळं फलित आणि हे सगळंच्या सगळं आपल्याकडून एकाच कृतीमध्ये व्हावं असं वाटत असेल तर सद्गुरूंना अगोदर नमस्कार करायला सांगितला. आणि जर नमस्कार
समर्पण भावनेतून केला गेला तर तिथं पूजाही आली, तिथं जपही झाला, तिथं ध्यानही झालं आणि तिथं अनुभवही प्राप्त होतो. कधी? फक्त गुरुचरणांवर नमस्कार केल्याने. म्हणून नमावे ते नित्य सद्गुरूंचे पाय, नमावे ते नित्य सद्गुरूंचे, नमावे ते नित्य सद्गुरूंचे पाय, नमावे ते नित्य सद्गुरूंचे नमावे ते नित्य सद्गुरूंचे पाय. नित्य नमावे सद्गुरूंचे पाय अर्थात नित्य सद्गुरूंच्या चरणांना नमस्कार करावा. आनतो उपाय करू नये अर्थात दुसरा उपाय नाही केला तरी काही हरकत नाही म्हणतात. नमस्कार तद्विधी प्रणिपातेन. गुरुचरणाविन मानू नये काही. हे कोण सांगितलं म्हटले तुम्हाला? हे कोणी सांगितलं? असं जर का एखाद्याने प्रश्न विचारला, वेदशास्त्र पाही हेची सांगे. नाथबाबा म्हणतात गुरुचरणाविण मानू नये काही, गुरुचरणाविण मानू नये काही. बाबा तुम्ही काय करतात? एका जनार्दनी गुरुचरण सेवा, एका जनार्दनी गुरुचरण सेवा. म्हटले देवाची सेवा नाही करत तुम्ही, गुरुची सेवा करतात. म्हटले अरे मी गुरुच्या चरणाची केलेली सेवा देवाला आपोआप प्रिय होते. प्रिय होय देवा सर्व भावे, गुरुचरणाविण मानू नये का. म्हणून पहा, लक्षात घ्या, हे क्रमाक्रमाच्या गोष्टी आहेत साऱ्या. आपल्याला अनुभवापर्यंत जायचं आहे, त्याच्या अगोदर मग ध्यान आहे, त्याच्या अगोदर पूजा आहे, त्याच्या अगोदर जप आहे, वंदन आहे, अशा सगळ्या गोष्टी. सगळ्या गोष्टी माझ्याकडून एकदाच घडल्या पाहिजे तर नमस्कार करावा. संत दिसले, साधू दिसले, चटकन नमस्कार करावा महाराज. वैष्णव दिसला, वैष्णवाला नमस्कार करावा.
वैष्णवाच्या चरणाची धूळ आपण माथ्याला लावावी, संत साधूची धूळ माथ्याला लावावी. विषय फक्त एवढा चाललेला आहे की नमस्कार कसा केला. आपण तो रोज नमस्कार करतो, काहीच झालं नाही. दंडवत नावाचे स्वामी होऊन गेले, दंडवत स्वामी म्हणून. त्यांना नावच दंडवत याच्यामुळं पडलं की ते कोणालाही दंडवत नमस्कार घालत फिरायचे. सगळ्यांना जो समोर येईल त्याला दंडवत नमस्कार नमस्कार. एकदा मेलेल्या गाढवाला नमस्कार केला तर मेलेलं गाढव उठून बसलं. त्यांच्या नमस्कार रूपी साधनेचं ते फळ त्यांना सिद्धी प्राप्त झाली ती नमस्कारातून. त्यांना माहित नव्हतं, त्यांचा आपला नित्य नियम ती साधना की कोणालाही नमस्कार. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगू निश्चित जाण माझा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. गाढव उठून बसलं. लोक माग लागले. चमत्कार झाला ना. आतापर्यंत हे नमस्कार करत होते, तोपर्यंत यांना सगळे हसत होते. आता चमत्कार दिसला, आता सगळे यांच्या पाठीमागे नमस्कार करायला पळायला लागले. नाथ बाबांनी सांगितलं, गुरु दत्तात्रेयांची तुमच्यावर आता कृपा झालेली आहे. हा समाज माग लागायच्या पेक्षा साधूनं भगवत स्वरूपामध्ये एकरूप होऊन जावं. तुम्ही समाजाच्या नादी लागू नका आणि समाजाला तुमच्या नादी लागू देऊ नका. समाज, तुम्ही तुमचं भगवत स्वरूपात लीन होऊन जा. महाराज लीन होऊन गेले, नाही अडकले समाजाच्या कल्याणात. आणि सगळेच संत साधू समाजाचं कल्याण करत बसत नाही. काही काही साधू साधूच असतात, पण ते एकांत सेवी साधू असतात. आपण भले, आपलं भजन भलं. त्यांना समाजाचं कल्याण उद्धार करायचा. हे सगळे बुडती हे जन न देखवे डोळा, हे सूत्र सगळ्या संतांनी नाही अंगीकारता. असो, तद्विधी प्रणिपातेन. नमस्कार करताना नमस्कार कसा केला पाहिजे याच्या शारीरिक काही प्रक्रिया आहेत आणि आंतरिक प्रक्रिया आहे. शारीरिक प्रक्रियेचा विचार केला तर नमस्काराच्या खूप पद्धती आहेत. साष्टांग नमस्कार आहे, शरीराचे 8 अंग धरतीवरती टेकवून केला जातो नमस्कार. दंडवत नावाचा नमस्कार आहे. खाली वाकून ज्यांना नमस्कार करायचा आहे त्यांच्या पायावर आपलं मस्तक टेकवून केला जातो तो नमस्कार. नुसतं देवतेला पाहून, संत साधूला पाहून हात जोडून केला जातो नमस्कार. असे नमस्काराचे प्रकार महाराज. आता अलीकडे माणसं संत साधू समोरून, मंदिरासमोरून जायला लागले की असं इतकी काय घाई आहे भाऊ तुला? आणि हा कोणता नमस्कार काढलेला आहे? जितका आपण हलका नमस्कार करू तसा लाभ आपल्याला होतो. असं करणाऱ्याला वाटलं मी नमस्कार केला तरी सुद्धा शेवटी ह्या क्रियेला काय महत्व आहे? हात जोडणे, खाली वाकणे, साष्टांग दंडवत घालणे, याच्यातून कळतं समर्पण. दिवसभरातून ज्या ज्या वेळेला देवासमोर जाऊ, ज्या ज्या वेळेला संत साधू सद्गुरूंसमोर जाऊ, त्या त्या वेळेला नमस्कार करावा असं भक्तिशास्त्र सांगतं. सेवा नावाचे सेवेमध्ये अनेक अपराध सांगितले, ज्याला सेवापराध असं म्हणतात. अनेक गोष्टी आहेत ज्या सेवापराधामध्ये मोडतात, की ती क्रिया आपल्याकडून झाली तर त्याला सेवापराध म्हटलं जातं, की म्हणजे तुमच्याकडून सेवेत अपराध झाला. त्याच्यात एक सेवापराध आहे. कोणता? की देवाच्या विग्रहासमोरून आपण अनावधानाने जात असताना भगवंताला नमस्कार न करणे, संत साधू सद्गुरूंना आदरपूर्वक विनम्र भावाने सामोरं न जाणे, हा सेवापराध आहे. हा सेवेतला अपराध आहे. आपण देवासमोरून गेलो, नमस्कार नाही केला, मन काय म्हणतं? एक मन म्हणतं अरे कथेत ऐकलं होतं नमस्कार करायला पाहिजे, कर ना. कशाला करायचा? सकाळी नाही का केला? मग सकाळी नमस्कार केल्याने देव सुद्धा प्रसन्न झाला तुला?
तुला असं वाटलं मी सकाळी नमस्कार केला तर देवाची कृपा माझ्यावर झाली? एकदा नमस्कार करून नुसता, तो पण एकदाच. म्हटले मग सकाळी केला तर आता कधी करायचा पुन्हा? आता 24 तासांनी, पुन्हा उद्या सकाळी 7 वाजता, बस, नंतर नाही. माणसाला त्याचाही एक आनंद, त्याचाही एक अभिमान, त्याचाही एक गर्व. मी रोज सकाळी एक वेळेला का होईना देवाला नमस्कार करतो. ही अभिमानानं सांगायची गोष्ट नाही, याची लाज वाटली पाहिजे की मी 24 तासातून एकदाच नमस्कार करतो देवाला. मी संत साधू सद्गुरूंना दिवसभरातून एकदाच नमस्कार करतो. आणि दिवसभर काय करतो? फिरत बसतो. दिवसभर प्रपंच संसाराच्या टवाळक्या गप्पा करत बसतो. मी दुसरं काही करत नाही. पण नमस्कार, ध्यान आहे, जप आहे, तप आहे, सेवा आहे, पूजन आहे, हे सगळं संत साधू सद्गुरूंना केल्या गेलेल्या एका नमस्कारामध्ये येऊन जात. तद्विधी प्रणिपातेनं, बरं आलो, नमस्कार केला, आता परिप्रश्नेन सेवया, त्यांना आपल्या परमकल्याणाचे प्रश्न विचारले पाहिजे. आणि मग ते आपल्याला उपदेश देतील महाराज. ते ज्या वेळेला उपदेश देतील त्यावेळेला त्यांच्या मुखातले ते अमृत अक्षर, अमृत वचन आपण श्रवण करायचे असतात. सदा संतापासी जावे, त्यांचे जवळी बैसावे, उपदेश ते न देती तरी, ऐकाव्या त्या गोष्टी. हा संत साधूकडे जाण्याचा एक विधी सांगितला. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी मैत्रेयजी महाराजांच्या चरणाजवळ विदुर काका आले. म्हणून जाता जाता मघाशी विश्रांतीच्या अगोदर पूर्वसत्रात हा सुद्धा प्रश्न विचारला गेला आपल्याला व्यासपीठाकडून की आपण सद्गुरूंची शरणागती का केली हे आपल्याला कळालं का? हे आपल्याला ठाऊक आहे का? काही वेळेला काही भक्तांनी हो उत्तर दिलं, काही भक्तांनी नाही उत्तर दिलं. नाही, अजून आम्हाला माहित नाही आम्ही का सद्गुरूंची शरणागती केली. त्याचं उत्तर काय आहे? ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सद्गुरूंची शरणागती केली, बरोबर, उत्तर भेटलं. ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला का? किती वेळेला आजपर्यंत शरणागती झाल्यापासून गुरु महाराजांच्या समोर आलो आणि गुरु महाराजांना अध्यात्म ज्ञानाच्या संबंधातले प्रश्न आपण विचारले. आता इथं पुन्हा एक गंमत आहे, ती सांगतो. सगळ्याच वेळेला प्रश्न विचारूनच समाधान होतं असंही नसतं. असं म्हटलं जातं की प्रश्न तेच विचारतात ज्यांच्या अंतःकरणामध्ये, ज्यांच्या अंतःकरणात जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे, ज्यांच्या बुद्धीला अध्यात्माचा अगोदर काहीतरी खुराक भेटलेला आहे, त्यांच्या बुद्धीला ज्ञान आहे थोडंफार. प्रश्न विचारावेत, काय विचारावेत हे कळतंय ज्यांना. पण आमची अडचण अशी आहे की आम्हाला कळत नाही प्रश्न काय विचारायचे अध्यात्म ज्ञानाच्या संबंधातले. मग काय होतं? मग अशा वेळेला प्रश्न न विचारता सुद्धा आपल्या अंतःकरणातली सेवा वृत्ती सगळं कार्य करून जात असते. आपल्या अंतःकरणातला सद्गुरूंच्या संबंधामधला समर्पण भाव, अनन्य भाव आपलं कार्य करून जात असतो. देवाला आणि सद्गुरूंना शब्दांची आवश्यकता नाही, भावाची आवश्यकता आहे. भक्त, साधक, सत्शिष्य देवाला आणि सद्गुरूंना काय वस्तू देतो आहे, त्या वस्तूची अपेक्षा संत साधू सद्गुरूंना कदापि नाही. तुम्ही तुमचं तुमच्या जवळ राहू द्या. छत्रपती शिवाजी राजांना एक दिवस मनामध्ये संकल्प आला की माझ्या गुरुतुल्य असलेल्या जगद्गुरु तुकोबारायांना आपण नजराणा द्यावा. नजराणा म्हणजे भेट वस्तू द्याव्यात. आपले गुरु महाराज आहेत, आपले गुरुतुल्य आहेत, फार मोठे संत आहेत आणि आपण राजे आहोत, स्वराज्य स्थापन झालंय किंवा स्थापनेकडे वाटचाल करतोय. मग आपण अशा जगत कल्याण करणाऱ्या संत साधूला काहीतरी भेट वस्तू पाठवल्या पाहिजेत, काहीतरी दान केलं पाहिजेत. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैराग्याच्या चर्चा तर सगळ्या स्वराज्यात पसरल्या होत्या महाराज, की महाराज असे फकीर होऊन जीवन जगत आहेत, खायची प्यायची अडचण आहे महाराजांच्या घरी. आणि मग राजे साहेबांना वाटलं आपण एवढे समृद्ध सुसंपन्न आहोत,
शेवटी संतांच्या अनुग्रहातूनच तर या महाराष्ट्र देशाचं कल्याण आपण करण्यासाठी वाटचाल करत आहोत. आणि म्हणून गाड्यांमध्ये सगळं साहित्य भरलं, धान्य, वस्त्र, अलंकार, सगळ्या वस्तू. साहित्य आलं जगद्गुरूंकडे, तुकोबारायांकडे. महाराज स्वतः उपस्थित झाले. आणि कशासाठी? हे सारं काय आहे म्हटले. सांगितलं महाराज, हे वस्त्र आहे, अलंकार आहेत, धान्य आहे, धन आहे, सगळं कशासाठी? तुम्हाला भेट, सदिच्छा भेट, नजराणा. त्यावेळेला जगद्गुरूंनी उत्तर दिलं, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. तुमच्या जवळ जे धन आहे, वित्त आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, वैभव आहे, ते तुम्ही मला द्यायला आणलं, पण माझ्यासाठी ते मृत्तिके समान आहे. वैष्णवाच्या लक्षणामध्ये एक लक्षण आहे महाराज. धनाला, संपत्तीला, पैशाला, इस्टेटीला वैष्णव मातीसारखं समजतात. मातृवत परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत, शास्त्र सांगतात. भक्तासाठी, साधकासाठी जे ज्या धनासंपत्तीच्या पाठीमागं सगळे माणसं लागलेले आहेत महाराज, रात्रंदिवस पैसा 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 पैसा, जेवढा मिळेल तेवढा आपल्याला कमी वाटतो आहे. आणि धनाचा लोभ फार घातक आहे आणि फार विलक्षण आहे. माझ्यासारख्या बोलणाऱ्या समोर जरी धन आलं तरी सुद्धा आसक्ती होणार नाही असं थोडीच आहे. मला तुमच्यातून वेगळं मानू नका. मी असं म्हणेल की जरी तुम्ही खाली बसलेले असताल तरी सुद्धा माझ्यापेक्षा श्रेष्ठ असताल, मी तरी नीच असेल. मी तुमच्यापेक्षा पापी, मी तुमच्यापेक्षा अधम असण्याची शक्यता आहे. परंतु लक्षात घ्या, आपल्या समोर येत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकतो. इथून आरती झाल्यानंतर मंडपाच्या बाहेर गेलो, 100 रुपयाची नोट पडलेली आपल्याला दिसली तर आता कोणीतरी उत्तर देईल, नाही आम्ही आजच ऐकलं धनाचा लोभ चांगला नसतो, आम्ही येऊन इथं दान करून टाकू. आज करताल हो, नंतर कुठं दिसली तर. पण सद्भाविक जे असतात, भाविक हृदयाचे, ते म्हणतील नाही नाही आम्हाला कुठेही भेटली तरी दान करू, चांगली गोष्ट आहे. तो विषय आता जरा बाजूला राहू द्या. सद्भावना वगैरे थोडीशी. 10 रुपये सापडले तर दान करू, 20 रुपये सापडले तर दान करू, 50 सापडले तर दान करू, 100 सापडले तर दान करू, 500 सापडले तर दान करू, 2000 बंद झाले म्हणून थांबू इथंच आता. पण 500 सापडले तर दान करू, आणि बंडल सापडलं तर मग म्हणा परमेश्वर भाऊ, राम भाऊ, किशोर भाऊ, या वर्षीची पंगत माझ्याकडे. नाही दिले असते हो, पण 1 सापडली असती तर ना. हे बंडल आहे, माझे पण बरेच कामं राहिलेत ना. तुला कोणी सांगितलं हे तुला घ्यायचं आहे? मग ते शहाणे आपल्याला उत्तर देतात, भगवंताची लीला, त्याने माझ्या गरज लक्षात घेतली, माझ्यावर कृपा केली. मी रोज कथेला जातो ना, म्हणून ही कृपा माझ्यावर झाली. म्हणजे उत्तराला उत्तर माणसांकडे पुष्कळ आहेत महाराज. हा तर्क थांबत नाही, तर्क बंद होत नाही. तर्काला बंदिस्त करते फक्त भक्ती, फक्त भाव, फक्त प्रेम. एकदा प्रेम हृदयामध्ये प्रगट झालं की बुद्धीची चाल बंद होऊन जाते, बुद्धी माघार घेते, हृदय पुढे चालतं महाराज. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आपण सद्गुरूंची शरणागती केलेली आहे. सद्गुरूंना प्रश्न विचारायला पाहिजे. इथून थोडंसं बाजूला गेलो, काय विचारायला पाहिजे नाही कळत बा. मग त्यावेळेला आपल्या अंतःकरणातली जी सद्भावना असते, जी सद्वृत्ती असते, जे समर्पण असतं ते कार्य करतं. मग आपल्यालाही प्रश्न पडला पाहिजे की आम्ही कशात काही नसताना का गुरु महाराजांची माया आमच्यावरती एवढी आहे? का माया आहे? काय एवढं प्रेम आमच्यावर आहे?
आमच्याकडून काही लाभ प्राप्त होतो आहे का त्यांना? त्यावेळेला नकारार्थी उत्तर येतं महाराज. मग ही माया काय आहे? आम्ही तर अध्यात्म ज्ञानाच्या संबंधातले प्रश्न सुद्धा विचारत नाही. मग सद्भावना याला कारण आहे, सद्बुद्धी याला कारण आहे की आपल्याला त्यांच्या चरणाजवळ बसावं वाटतं, त्यांची सेवा करावी वाटते. बस हेच सगळ्यात मोठं कारण आहे त्याच्या पाठीमागचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून नाही कोणी असा आपल्याला मंत्र सांगणारा, तंत्र सांगणारा भेटला तरी काही हरकत नाही, परंतु आपल्याला भगवंताची गाठ, आपल्याला आत्मतत्वाची, आत्मस्वरूपाची गाठ घालून देणारा कोणीतरी असा अधिकारी संत साधू महात्मा भेटला पाहिजे. मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई गुरु मिले, मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई गुरु मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले. संत दर्श के बड़े महात्म, संत दर्श के बड़े महात्मा, संत दर्श के बड़े महात्म, संत दर्श के बड़े महात्मा, दुर्लभ जग में संत समागम, 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 दुर्लभ जग में संत समागम. सद्गुण दे दे थोड़े ऐसा कोई संत मिले, मुझे सद्गुण दे दे थोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले. भटकत भटकत पथ नहीं मिलता, 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 मन मेरा रोके नहीं रुकता, 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 मन मेरा रोके नहीं रुकता. मेरे मन का रास्ता मोड़े ऐसा कोई संत मिले, मेरे मन का रास्ता मोड़े ऐसा कोई संत मिले, तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, 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 मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, ओ मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई गुरु मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई गुरु मिले. मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, भटकत भटकत पथ नहीं मिलता, मन मेरा रोके नहीं रुकता, मन मेरा रोके नहीं रुकता, मेरे मन का रास्ता मोड़े ऐसा कोई संत मिले, संत दर्श के बड़े महात्म,
दुर्लभ जग में संत समागम, मुझे सद्गुण दे दे थोड़े, ऐसा कोई संत मिले। मुझे सद्गुण दे दे थोड़े, ऐसा कोई संत मिले। जो आपल्याला भगवत भेट करून देईल, जो आपल्याला आत्मस्वरूपाची, जो आपल्याला स्वस्वरूपाची भेट करून देईल. म्हणून आपण जाता जाता त्याच्यावरही प्रकाश टाकला की सद्गुरूंना काय तळमळ असते, ती सद्गुरूंची तळमळ लक्षात घेतली पाहिजे. अवतार कशाला म्हणतात? त्यावेळेला सांगितलं की वरतून खाली येणे याला अवतार असं म्हणतात. अवतार कोण घेत असतं? जे या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त झालेले असतात ते. बरं, जे मुक्त झालेले असतात ते पुन्हा जन्माला का यायची त्यांना हौस आलेली असते? त्यावेळेला सांगितलं की त्याच्या पाठीमागचं हेच कारण आहे, ते कृपाळू आहेत. कृपालुर कृतद्रोह स्थितिक्षु सर्व देहिना. संत साधूच्या लक्षणामध्ये कृपाळुता हे फार मोठं लक्षण आहे. दया हे फार मोठं लक्षण आहे. करुणा हे फार मोठं लक्षण आहे. सद्भावनेनं त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तीचं, सद्भावाने त्यांना नमस्कार केलेल्या व्यक्तीचं, भक्तिभावपूर्वक सद्गुरू संतांची सेवा केलेल्या व्यक्तीचं परमकल्याण केल्याशिवाय संत साधू शांत बसत नसतात. ते यात्रा करतील, भ्रमंती करतील, तप करतील, जप करतील, साधन करतील, स्वतःच्या शरीराला कष्ट प्रदान करतील, परंतु या समाजाला ज्ञान देण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. म्हणून तर त्याच्यासाठी हा प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे की ही जी तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये कृपेने उत्पन्न झालेली असते, ती तळमळ साधक सत्शिष्यांनी जर का लक्षात घेतली तर आपल्याला लाभ होऊ शकतो. आणि जर सद्गुरूंच्या अंतःकरणातली तळमळ लक्षात घेतली नाही तर एक गोष्ट अजून मी थोडंसं धारिष्ट करतो, माझी हिम्मत वाढवून बोलतो. सद्गुरू संत ही आपली फार काळ वाट पाहत नाहीत बरं का. मी हे वाक्य हिमतीनं बोलतो आहे. सद्गुरू संत आपली वाट पाहत नाहीत एका दृष्टीने, कारण शेवटी त्यांच्या कृत कार्याला सुद्धा एक त्यांनी मर्यादा घालून ठेवलेली आहे. आणि त्यांना ज्या वेळेला लक्षात येतं की या विशिष्ट मर्यादेपर्यंत आता आपलं जीवन आलंय, त्यावेळेला ते आपली लीला संपन्न करून टाकतात, हरिस्वरूपात एकरूप होऊन जातात. बस, पुन्हा त्यांना पाहायचं म्हटलं तर पाहता येत नसतं. आणि मग मनात आलं की माझ्यासोबत आहेत, माझ्यासोबत होते, मी बसलो असतो, काही 2 गोष्टी ऐकल्या असता, सेवा करून घेतली असती तर लाभ प्राप्त झाला असता. आणि मग खरी जिज्ञासाच असेल महाराज आपल्या अंतःकरणामध्ये तर पहा ते निळोबाराय, की जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेल्याची वार्ता ज्या वेळेला निळोबारायांच्या कानावर आली त्यावेळेला निळोबारायांनी निर्याण मांडलं नाही का? आणि मग पांडुरंग परमात्मा 42व्या दिवशी निळोबारायांच्या समोर सगुण साकार झाले. आणि पांडुरंगालाच निळोबाराय म्हणतात, प्रार्थिल्या वाचुनी आला का? मी तुझा धावाच केला नाही, मी तुझी प्रार्थनाच केली नाही, मग तू का आलास या ठिकाणी? म्हटले मग तुला कोण पाहिजे आहे? सांगितलं मला माझे सद्गुरू पाहिजे आहे. भाव बळाने सद्गुरूंना पुन्हा वापस आणण्याचं सामर्थ्य सत्शिष्याच्या धारणेत आहे महाराज, सत्शिष्याच्या प्रेमभावात आहे. आणि हा जगद्गुरु तुकोबारायांच्या निळोबारायांच्या चरित्रातला एवढा प्रसंग आहे असं नाही, तर समर्थांच्या जीवनामध्ये सुद्धा ही घटना घडलेली आहे. समर्थांचे अत्यंत निकटचे जवळचे सत्शिष्य कल्याण स्वामी या जगतामध्ये काही जोड्या अशा होऊन गेल्या महाराज की त्या जोड्या अजरामर झाल्या. मग त्या देवभक्ताच्या जोड्या असतील, मग त्या सद्गुरू सत्शिष्याच्या जोड्या असतील,
सद्गुरूचं नाव घेतलं की शिष्य आठवला पाहिजे आणि शिष्याचं नाव घेतलं की गुरु आठवले पाहिजेत. असे सद्गुरू असावेत आणि असे त्यांचे सत्शिष्य असावेत. तर गुरुच्या गुरुपणाला धन्यता आहे आणि सत्शिष्याला गुरूंच्या कृपेने धन्यता आहे. तसंच समर्थ रामदास स्वामी म्हटलं की आपोआप कल्याण स्वामींचं नाव आपल्याला आठवलंच पाहिजे. आणि कल्याण स्वामी म्हटलं की सद्गुरू रामदास स्वामींचं नाव आठवतं. तर ज्या वेळेला सज्जनगडावरती समर्थांनी आपला देह ठेवण्याची तयारी केली, नवे नवे समर्थांनी आपला देह पंचतत्वामध्ये विलीन करून टाकला. समर्थांना समाधी सुद्धा दिली गेली. समाधी बांधल्या गेली. पाषाणाची समाधी आजही बांधलेली आहे सज्जनगडावरती. कल्याण स्वामी सज्जनगडावर उपस्थित झाले आणि कल्याण स्वामींच्या लक्षात आलं की माझी रामदास माऊली मला आज दिसू शकत नाही. समाधी समोर विराजमान झाले आणि आपल्या जीवाच्या आकांताने टाहो फोडला. कोण कुठला मी कल्याण, माझं गाव वेगळं, माझं नाव वेगळं, माझं कुळ वेगळं. पण सहज लीलावशात सद्गुरूंची भेट मला झाली आणि ज्यांच्यामुळे हे जीवन माझं तरल्या गेलेलं आहे, आज ते सद्गुरू मला दिसेनासे झालेले आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आकांताने समर्थांच्या समाधी समोर विराजमान होऊन टाहो फोडला, सद्गुरूंचा धावा केला, त्यावेळेला समाधी भंग पावली आणि समर्थ पुन्हा एक वेळेला कल्याण स्वामींसमोर प्रगट झाले. तर आजही समाधीवरचे वस्त्र जर का बाजूला करून पहाटे अभिषेकाच्या वेळेला समाधीचं दर्शन आपण जर का घेतलं ना रामदास स्वामींच्या, तर आजही समाधी मधून फाटलेली आहे, दुभंगलेली आहे. आणि ही समाधी याचं प्रतीक आहे की निजधामाला गेलेले असताना सुद्धा सत्शिष्याच्या प्रेमभावासाठी समर्थ पुन्हा एक वेळेला प्रगट झाले. मग अशा वेळेला आपल्याला हा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे की आता मी सुद्धा सद्गुरूंचा दास आहे, शरणागत आहे. सद्गुरूंच्या अंतःकरणातली तळमळ अहो तान्ह याचे लागता झटे, तेणे अधिकची पान्हा फुटे, ज्ञानोबाराय म्हणतात. तसं आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाविषयीची लालसा, उद्धाराविषयीची तळमळ, प्रपंचाला आपण कंटाळलेलो आहोत आणि आता आपल्याला फक्त परमतत्वाची लालसा उत्पन्न झालेली आहे, हे आपल्या सद्गुरूंना आपल्याकडे पाहून जाणवलं पाहिजे की माझा सत्शिष्य खरोखर या माईक जगताला आता पूर्णपणे कंटाळून गेलेला आहे आणि त्याच्या मनामध्ये परमानंद प्राप्त करून घेण्याची, परमात्म तत्वाला जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे. हे कशासाठी सांगावं लागतं? हे याच्यासाठी सांगावं लागतं की आपला वेळ आणि सद्गुरूंचा वेळ फार महत्वाचा आहे. काय करत आहोत आपण आयुष्यामध्ये? मग त्या वेळेवरती लक्ष द्यायला सांगितलं आणि भगवंतानी हाच निरोप उद्धवजी महाराजांसोबत पाठवला आणि सांगितलं, उद्धवजी महाराजांकरवी विदुर काकांना, विदुरा आता ही वेळ आहे. मी सुद्धा माझं हे सगळं अवतार कार्य संपन्न करून वैकुंठ धामाला निघालो आणि तू सुद्धा आता गुरु मैत्रेयांची शरणागती करून ज्ञान प्राप्त करून घे बाबा. शरणागती स्वीकारून मैत्रेयजी महाराजांच्या चरणाजवळ विदुरजी महाराज बसलेले आहेत. शरणागत भाव. आणि मग परमकल्याणाचे प्रश्न विचारायला सुरुवात केली, ज्यामध्ये प्रश्न विचारला गेला की ह्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली महाराज मला सांगा. मैत्रेयजी महाराज विदुर काकांना सृष्टीचा क्रम सांगायला लागले. सुरुवातीला अगोदर कुठं काहीच नव्हतं, सगळीकडे पाणीच पाणी आहे. त्या पाण्यामध्ये भगवान नारायणांचं प्रागट्य झालेलं आहे. नारायणांना ज्या वेळेला जाग आली, झोपेमधून ज्या वेळेला नारायण जागे झाले, आजूबाजूला पाहायला लागले, त्यावेळेला कुठं काहीच दिसत नव्हतं. नारायणांच्या लक्षात आलं की या सगळ्या ब्रह्मांडामध्ये मी एकटा आहे
आणि एकटा हे लक्षात आल्याबरोबर एकाकी नरमते बुधा, नारायणांना एकट्यांना करमेनासं झालं, करमत नव्हतं. असं वाटायला लागलं की आता कुणीतरी या ठिकाणावरती असायला पाहिजे. आणि भगवंताच्या मनामध्ये संकल्प उदयाला आला की एकोहम बहुश्याम, मी एकापासून बहु होईन. आणि त्याच वेळेला भगवंताच्या नाभीमधून एक कमलपुष्प उगम पावलं, ज्यामध्ये ब्रह्मदेवांचा जन्म झाला. ब्रह्मदेव सुद्धा आजूबाजूला पाहायला लागले, कुणापासून माझा जन्म झाला, कोण माझी माता आहे, कोण माझा पिता आहे. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवांच्या कानावरती 3 वेळेला ब्रह्मदेवा तप 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 असा तप शब्द कानावरती आला. ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांच्या तपश्चर्येवर नारायण प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवांना सृष्टीच्या रचनेची प्रेरणा दिली. ब्रह्मदेव अनेक प्रकारे सृष्टीची रचना करायला लागले. वैकृत सृष्टी, प्राकृत सृष्टी, मानस सृष्टी अशा अनेक प्रकारच्या सृष्ट्यांची रचना केलेली आहे. ज्यामध्ये काय व्हायला लागलं, जीवांना जन्म द्यायचे, नाना प्रकारच्या जीवांना जन्म दिले. त्याच्यामध्ये मानवाला सुद्धा जन्म दिला गेला, म्हणजे माणसाच्या शरीराला. पण ज्यांना ज्यांना जन्म दिला ते भगवंताची भक्ती करून वैकुंठ धामाला निघून गेले, अर्थात सगळे विरक्त झाले. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी कामदेवाची उत्पत्ती केली. कामदेवांनी आपला पहिला प्रभाव ब्रह्मदेवांवरती चालवला आणि ब्रह्मदेवांच्या शरीराच्या डाव्या अंगापासून या सृष्टीतली पहिली स्त्री जन्माला आली, जिचं नाव शतरूपा असं आहे. ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगापासून या सृष्टीतले पहिले पुरुष जन्माला आले, त्यांचं नाव मनु महाराज असं आहे. दोघांना वैदिक पद्धतीनं विवाह करून संततीला जन्म द्यायला सांगितला. महाराज, आम्ही संततीला जन्म द्यायला तयार आहोत, पण आम्हाला झालेली संतती कुठं राहील, जागा द्या. त्यावेळेला प्रश्न विचारला, ही पृथ्वी इथं नव्हती का त्यावेळेला? म्हटले नाही. कुठं होती? सांगितलं, समुद्रामध्ये खोल रसातळात नेलेली आहे, पाण्यामध्ये नेलेली आहे. कोणी नेली होती? हिरण्याक्ष नावाच्या असुराने. म्हटले, हा हिरण्याक्ष कोण आहे? कुणाचा पुत्र आहे? कसा जन्म झाला याचा मला सांगा. सांगायला लागले की पूर्व कालामध्ये एकदा सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार असे हे 4ही मुनी वैकुंठ लोकामध्ये जाऊन पोहोचले. वैकुंठामध्ये प्रवेश करणार एवढ्या वेळामध्ये द्वारपालांनी जय आणि विजयांनी सनत कुमारांना रोखलं. त्याच वेळेला इकडे मृत्यू लोकामध्ये संध्याकाळच्या वेळेला कश्यपजी महाराज संध्या करायला बसलेले होते. दिती आई साहेब भडक शृंगार करून कश्यपांजवळ आल्या. दिती आई साहेबांच्या मनातली कामना, उत्कंठा कश्यपजी महाराजांनी जाणली आणि दिती आई साहेबांची समजूत काढायला लागले कश्यपजी महाराज. त्याच वेळेला जय आणि विजयांनी सनत कुमारांना रोखलं, ज्याचा राग सनत कुमारांना आला आणि शाप दिला. जय आणि विजयांनो, वैकुंठामध्ये जाण्याचा आमचा अधिकार असताना सुद्धा तुम्ही आम्हाला रोकत आहात. आम्ही तुम्हाला शाप देतो. 3 वेळेला असुर म्हणून तुमचा जन्म मृत्यू लोकामध्ये होईल. आणि तिकडचे शापित झालेले जय आणि विजय दिती आई साहेबांच्या उदरी येऊन स्थिर झाले. पण भगवंताच्या कृपेतून त्यांना सनत कुमारांनी उशाप दिला की ज्या ज्या वेळेला तुम्ही असुर म्हणून जन्म घेताल त्या वेळेला भगवंत स्वतः अवतार घेतील आणि तुमचा उद्धार करतील. तेच लेकर हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष नावाने वाढायला लागले. हिरण्याक्ष अत्यंत बलशाली होता, बलदंड आहे. पाहता पाहता साऱ्या पृथ्वीवरती आपला ताबा मिळवून घेतला आणि या पृथ्वीला रसातळाला नेऊन ठेवलेली आहे. ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं की मनु महाराज शतरूपेनं विवाह केल्यानंतर यांना संतती होईल, राहण्यासाठी जागा पाहिजे, म्हणून पुन्हा एक वेळेला पृथ्वी पाण्याच्या वर आणणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. मग नारायणांना प्रार्थना केली. नारायणांनी त्यावेळेला वराह रूपाने अवतार धारण केला आणि रसातळामध्ये प्रवेश केला. पृथ्वीला आपल्या दाढेवरती ठेवलं आणि वर 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 यायला लागले. हिरण्याक्षाच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यावेळेला हिरण्याक्षाने भगवंतासोबत युद्ध करायला आरंभ केला. परंतु त्या युद्धामध्ये भगवंतानी काहीच कालावधीमध्ये हिरण्याक्षाचा वध करून टाकला आणि पृथ्वीला जलपृष्ठावरती आणून स्थिर केली. नारायण भगवान की जय.
माणसांना राहण्यासाठी जागेची व्यवस्था झाली. मनू महाराज शतरूपाई साहेबांनी वैदिक पद्धतीनं विवाह केला, ज्यामध्ये 2 पुत्र झाले आणि 3 कन्या झाल्या. जे 2 पुत्र झाले त्यापैकी एकाचं नाव प्रियव्रत, दुसऱ्याचं नाव उत्तानपाद असं आहे. आणि ज्या कन्या झाल्या त्यापैकी एकीचं नाव आकुती आहे, दुसरीचं नाव देवहूती आहे आणि तिसरीचं नाव प्रसूती असं आहे. आकुतीचा विवाह रुची महाराजांसोबत झाला, प्रसूतीचा विवाह राजा दक्ष प्रजापतींसोबत झाला आणि देवहूतीचा विवाह महर्षी कर्दमजी महाराजांसोबत झाला. आणि या दोघांच्याच घरी भगवंतांनी कपिल रूपाने अवतार घेतला. कसा अवतार घेतला म्हटले, मला समजावून सांगा कपिल भगवंताचं चरित्र. त्यावेळेला सांगायला लागले की पूर्व कालामध्ये सरस्वती नदीच्या तटावरती एक सुंदर अशा प्रकारचा आश्रम होता. प्रजा सृजेति भगवान कर्दमो ब्रह्मणोधितः सरस्वत्यां तपस्तेपे सहस्राणां समादश. 1000 वर्षापर्यंत महर्षी कर्दमांनी या सरस्वती नदीच्या तटावरती तप केलं. त्यांच्या तपावर नारायण प्रसन्न झाले. नारायणांनी सांगितलं, कर्दमा वरम गृह्यात, वर घे माझ्याकडून. हात जोडले कर्दमजी महाराजांनी आणि प्रार्थना केली भगवंतांना, भगवंता तसं तर मला तुमच्या भक्तीच्या बदल्यामध्ये, तपाच्या बदल्यामध्ये मला काही नको, पण तरी सुद्धा आज मला एक मागावं लागतं आहे तुमच्याकडे. काय मागायचं सांगा. कर्दमजी महाराज म्हणतात, माझी तर विवाह करायची इच्छा नाही, पण माझे वडील ब्रह्मदेवांची इच्छा आहे मी विवाह करावा. म्हणले, मग तुम्हाला काय करायचं आहे जीवनभर? मला परमार्थ करायचा आहे, मला तप करायचं, भक्ती करायची. परंतु ब्रह्मदेव मला आग्रह करत आहेत विवाह कर. म्हटले, मग अडचण काय आहे? मी जर का एखाद्या कन्येला पसंत केला आणि तिच्याशी विवाह केला आणि उद्या चालून जर का मी करत असलेला परमार्थ, मी वाटचाल करत असलेल्या धर्माच्या वाटेवरती वाटचाल करणं तिला जर का आवडलं नाही तर? म्हटले, मग त्याने काय होत असतं? असा जर आपल्याला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर धर्मशास्त्रांनी असं दिलं की एखादा पुरुष या जगामध्ये कितीही धर्म करणारा असू देत, सेवा करणारा असू देत, भक्ती करणारा असू देत, त्याला जर का धर्मपत्नी भेटली नाही, पतिव्रता स्त्री जर का त्याला प्राप्त झाली नाही, त्याचा विवाह झाला पण त्याला अशी स्त्री प्राप्त झाली जी धर्माच्या वाटेवर वाटचाल करत नाही, जी सेवा करत नाही, जी भक्ती करत नाही, ती पाप कर्म करते आहे, तर तिच्या पापाचं फळ हे तिच्या पतीला भोगावं लागत असतं. याच्या उलट पुरुषाने जर का पुण्य केलं, पतीनं जर का पुण्य केलं, तर त्याचा अर्धा वाटा हा धर्मपत्नीला प्राप्त होत असतो. लक्षात आलं का सूत्र? चहा दिला होता का यांना? गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषाने जर का पुण्यकर्म केलं तर त्याचा अर्धा वाटा कुणाला जातो? पतिव्रता स्त्रीला जातो त्याच्या. आणि पतिव्रतेनं जर का पाप कर्म केलं, सगळंच्या सगळं तिच्या पतीला भोगावं लागतं. आणि पतिव्रतेने जर पुण्य केलं तर पतीला त्यातलं किती टक्के जातं? 0% आणि मग कर्दमजी महाराजांना अशी चिंता लागलेली होती की मला जर पतिव्रता प्राप्त झाली नाही तर माझं अकल्याण निश्चित आहे. म्हणून भगवंतांना प्रार्थना केली की मला तुम्ही धर्मपत्नी दान करा. तथास्तु म्हणून परमात्मा अंतर्ध्यान झाले. आणि त्याच वेळेला इकडं नारदजी महाराज ब्रह्मवीणा खांद्यावरती घेऊन, हातामध्ये चिपुळ्या घेऊन मनू महाराजांच्या आश्रमाकडे वाटचाल करत करत निघाले होते. मुखामध्ये आनंदाने भगवंताचं परम पवित्र नाम आहे. हरी 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 हरी. श्रीमन्नारायण नारायण
हरे हरि 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 श्रीमन्नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि 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 लक्ष्मी नारायण नारायण 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 हरि 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 बद्री नारायण नारायण 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 हरि 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 बद्री नारायण नारायण हरि हरि बद्री नारायण नारायण हरि हरि स्वामी नारायण नारायण हरि हरि स्वामी नारायण नारायण हरि 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 राम नारायण नारायण 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 हरि हरि कृष्ण नारायण नारायण हरि हरि कृष्ण नारायण नारायण हरि 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 हरि
आनंदाने भगवंताच्या नामाचं संकीर्तन करत करत नारदजी महाराज मनू महाराजांच्या आश्रमामध्ये आले आणि मनू महाराजांना प्रश्न विचारला. मनू महाराज, कशाची चिंता करत आहात? मनू महाराज म्हणतात, नारदा तुला कसं कळलं मी चिंता करतो आहे? महाराज, अहो ही काय विचारायची गोष्ट आहे का? तुमचा चेहरा मला सांगतोय ना की तुम्ही चिंता करत आहात. कधी कधी
माणसानी शब्दाने जरी समोरच्याला सांगितलं नाही तरी सुद्धा माणसाचा चेहरा सगळं काही सांगून जातो. आपण आनंदात आहोत, दुःखात आहोत, खरं बोलत आहोत, खोटं बोलत आहोत, सगळं. कशाची चिंता आहे तुम्हाला? म्हटले माझी एक कन्या देव होती, तिच्या विवाहाची मला चिंता आहे. अरे एवढं छोटीशी गोष्ट आणि इतकी मोठी चिंता करत आहात तुम्ही? म्हटले नारदा तू ब्रह्मचारी आहेस बाबा. कन्या ज्या वेळेला विवाह जोगती होते त्यावेळेला तिच्या माता पित्याला किती चिंता असते हे तुला काय कळणार आहे? एकदा माझ्यासारख्या गृहस्थाश्रमी माणसाला विचार की मुलीच्या विवाहाची चिंता माईबापाला किती असते ते. म्हटले तुम्ही जरी गृहस्थाश्रमी आहात, तुम्हाला जरी कन्या आहे, मी ब्रह्मचारी आहे, मला काही गृहस्थाश्रम नाही, काही लेकरं बाळ नाही, काही कन्या नाही, म्हणून विवाहाची चिंता नाही, असं जरी असलं तरी सुद्धा एक सूत्र मला माहीत आहे. म्हटले काय? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही भगवंताची भक्ती करता का? म्हटले करतो ना. तुम्ही भगवंताचं नाम गाता का? गातो ना. तसं नाही म्हटले, आवडीनं गाता का? अहो गातो ना. मग मनू महाराज तुम्ही जर का भगवंताचे भक्त आहात, तुम्ही जर का आवडीनं अखंड भगवंताचं नाम गायन करत असताल तर तुम्हाला चिंता करायची आवश्यकताच नाही. म्हटले का नाही? कारण जो अखंड आवडीनं भगवंताचं भजन करतो, नाम गातो, अशा आपल्या अनन्य भक्ताची चिंता, सगळ्या प्रकारची चिंता ही भगवंताला असते. जे सूत्र नारदजी महाराज मनू महाराजांना सांगतात, संत ग्रंथ ते सूत्र तुम्हाला मला सांगताना म्हणतात, आवडीने भावे हरी नाम घेसे. 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 तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे. पती लक्ष्मीचा जाणत असे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मुख नीर ऐसे नाही. तुझ मुख नीर ऐसे नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. नको खेद करू कोणत्या गोष्टी. आवडीने भावे हरिनाम घेसी तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. म्हणून चिंता सोडून द्यायला सांगितली. जो संसार प्रपंचाची चिंता करत बसतो त्याच्याकडून भगवंताचं चिंतन कधी घडत नसतं. आणि जो चिंतन करतो परमात्मा त्याला चिंता करायची गरजच राहू देत नसतात. सगळ्या चिंता परमात्मा वाहून नेतात. म्हणून भक्त झाला की चिंता सुटली पाहिजे. आणि चिंता आहे तोपर्यंत भक्त होत नसतो. स्वतःला कितीही मानलं तरी सुद्धा चिंताच करायची असेल तर कशाची चिंता करायची आहे?
कायमी उद्धार पावेन, अशी चिंता करायची आहे. काय कृपा करील नारायण, ही चिंता करायची आहे महाराज. बाकी दुसरी व्यावहारिक प्रापंचिक चिंता भक्तांनी कोणतीही करता कामा नये. केली तर काय होतं, आपल्या भक्तपणाला डाग लागत असतो, आपल्या देवाची लाज जात असते. आणि बसलेल्यापैकी साऱ्या भक्तांची अशी इच्छा आहे का की आपल्या देवाची लाज जावी? असं वाटतं कुठल्या भक्ताला आपल्यामुळं आपल्या देवाची लाज गेली पाहिजे? नाही महाराज, असं कधी होता कामा नये. पण तरी सुद्धा आपण संसार प्रपंचाची चिंता सोडतो का? एका बाजूला म्हणतो मी कोण आहे, म्हटले मी भक्त आहे, आणि काय करतो, काही नाही म्हटले मला फार चिंता आहे. म्हटले हे संसार प्रपंचाची गृहस्थाश्रमाची फार चिंता लागलेली आहे मला. आत्ताच तर भक्त म्हटलास ना स्वतःला, आणि आता लगेच म्हणतो मला चिंता आहे, असं झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. अरे असं म्हणायला ज्या वेळेला जाशील 4 लोकांमध्ये माझ्या समोर म्हटला पुढं म्हणू नको, असं भक्तानी भक्ताला सांगावं. शोभतं का तुला? चिंता करतो, नाम गातोस ना, भजन करतोस, कथा श्रवण करतो, देवाचा भक्त म्हणून घेतो स्वतःला, आणि चिंता करतो आहेस खुशाल. चिंता करू नको म्हटले. म्हणून महाराजांना सुद्धा नारदजी महाराज सांगतात तुम्ही चिंता करू नका. तो सगळ्या जीवांचा सांभाळ करतो, त्याचं भजन करणाऱ्यांचं सुद्धा आणि न करणाऱ्यांचा सुद्धा. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोक लील ऐसे नाही. म्हणून रहा, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. कौतुक पाहिला सांगितलं की आपलं प्रारब्ध कसं कसं आपल्या जीवनामध्ये घटना घडवून आणतं. बस आपण विचार करत नाही महाराज की उद्या माझ्या जीवनात असंही होईल. अशा घटना आपल्या जीवनात घडूनही जातात, घडून जातात. होत्याचं नव्हतं होतं माणसाच्या जीवनात, नव्हत्याचं होतं होऊन जातं. भक्तांनी कसं राहावं? स्थिर राहावं, अडिग राहावं. कौतुक पाहावं महाराज की माझं प्रारब्ध कसं खेळ करतंय माझ्या आयुष्यात. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. पण एवढं सोपं नसतंय. प्रारब्ध जे खेळ दाखवतं जीवनामध्ये हे पाहणं एवढं सोपं नाही महाराज. पण भक्ताला परमात्मा झळही लागू देत नाही. परस्पर परस्पर पुढच्या पुढं दुःख संकट परमात्मा निवारण करत राहतो. आपण नाम गावं, भजन करावं, संकीर्तन करत राहावं. तुम्हाला मुलीच्या विवाहाची चिंता आहे म्हटले, हो माझ्याकडे एक वर आहे, कर्दम ऋषींना विवाह करायची इच्छा आहे. फार चांगला मुलगा आहे, तुमची देवहूती नावाची कन्या त्यांना देऊन टाका. जीवनभर सुखात राहील, जोडा शोभून दिसेल. उद्याच निघा म्हटले तुम्ही मुलगा पाहण्यासाठी. नारदजी महाराज निघून गेले. मनू महाराज, शत्रुपाई साहेब आणि देवहूती माता रथावर बसल्या, आश्रमाकडे निघाल्या. इकडं नारदजी महाराज आले कर्दमांकडे आणि कर्दमजी महाराजांना सांगितलं, कर्दमा उद्या तुला पाहिल्या मुलीकडचे येणार आहेत, जरा आश्रम स्वच्छ करून ठेव, जरा स्वतःचा शृंगार करून ठेव, म्हणजे मुलीनं तुला पाहावं आणि पसंत करावं. कर्दमजी महाराज म्हणतात, मी जसा आहे तसाच राहील. मी जसा आहे तसं तिनं मला पसंत केलं तर ती खरी पसंती आहे महाराज. पसंत करावं म्हणून सोंग ढोंग जर का रचवलं आणि मग ते सोंग पाहून पसंत केलं तर आपल्याला नाही, आपल्या सोंगाला पसंत केलं महाराज. आणि सोंग किती दिवस राहत असतं? असं पाणी मारलं तोंडावर की सोंग निघून जातं. मुखवटे फार काळ राहत नाही महाराज. मग कितीही पोतारे आपण, किती लेअर ज्याला म्हणतात इंग्रजी भाषेमध्ये, अलीकडे 1 लावली, 2 लावली, 3 लावली, चालूच महाराज. पण ते सोंग जास्त काळ राहत नसतं. शेवटी जे सत्य आहे ते दिसणार समोरच्याला. त्याच्यापेक्षा ही लपवालपी हे न करता जे आहे तसं सामोरं जायला पाहिजे. का सामोरं जायला पाहिजे? याच्यावरती दोन्ही परिवाराचं आयुष्य टिकून आहे, दोन्ही व्यक्तींचं आयुष्य टिकून आहे. म्हणून मी, आणि दुसरा भाव याच्यातला कर्दमजी महाराजांचा की मी तपस्वी आहे. मी कोण आहे? मी तपस्वी आहे.
तिला पसंत करायचं आहे मला, तर तिनं माझं तप पाहावं. माझ्या तपस्याला तिला, माझ्यासारख्या तपस्याला तिला पसंत करायचं आहे तर पसंत करेल. ठीक आहे म्हटले. इकडं नारदजी महाराजांनी निघून गेले. मनू महाराज, शतरूपाई साहेब, देवहूती आई साहेब आल्या. कर्दमजी महाराजांनी स्वागत केलं. 3 आसनं तिघांना बसायला टाकले. मनू महाराजांना आसन टाकलं, आज्ञा केली, विनंती केली, प्रार्थना केली, आसनावर बसा. मनू महाराज बसले. शतरूप आई साहेबांना विनंती केली, आसनावर बसा. आई साहेब बसल्या आणि होणाऱ्या धर्मपत्नीला म्हणजे देवहूतीला आज्ञा केली, देवहूती आसनावर बस. देवहूती आई साहेब आसनावर बसल्या नाही, जमिनीवरती बसल्या आणि आपला उजवा हात मात्र आसनावरती ठेवला. कर्दमांनी प्रश्न, कर्दमजी महाराज समोर विराजमान झाले. मनू महाराज म्हणतात, हे पहा महाराज, माझ्या कन्येला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. कर्दमजी महाराजांनी मनोमन 3 प्रश्न आपल्या ठरवून ठेवलेले होते. पहिल्या प्रश्नाला 25 मार्क, दुसऱ्या प्रश्नाला 25 मार्क, तिसऱ्या प्रश्नाला 50 मार्क. प्रश्न 3 किती मार्काचा पेपर होता? 100 मार्काचा. विचारा म्हटले प्रश्न. कर्दमजी महाराजांनी पहिला प्रश्न विचारला, देवहूती, मी तुला बसायला आसन टाकलं, आसनावर बसायला आज्ञा केली, तू बसली नाही, जमिनीवर बसलीस, कारण सांग. देवहूती आई साहेबांनी अत्यंत नम्रतापूर्वक उत्तर दिलं, आपण माझे होणारे भावी पती आहात. तुम्ही मला बसायला आसन टाकलं, त्या आसनावर जर मी बसले असते तर पतीकडून सेवा करून घेतल्याचा दोष मला लागला असता आणि माझा पतिव्रता धर्म बाधित झाला असता, म्हणून मी आसनावर बसले नाही. 25 मार्क देऊन टाकले. पुढचा प्रश्न विचारला, मग उजवा हात आसनावर का ठेवला? नम्रतापूर्वक उत्तर दिलं, तुम्ही माझे होणारे भावी पती आहात, तुम्ही आसनावर बसायची आज्ञा केली, मी बसले नाही, माझा पतिव्रता धर्म बाधित होत होता. पण तुमची केलेली आज्ञा माझ्याकडून मोडली जर गेली असती तर तिकडूनही पतिव्रता धर्म मोडला असता, म्हणून मी तुमच्या आज्ञेचा फक्त मान ठेवण्यासाठी आसनावर उजवा हात ठेवला. 25 मार्क देऊन टाकले. आणि कर्दमजी महाराजांनी सांगितलं, मला तुमची कन्या पसंत आहे, मी विवाहाला तयार आहे. म्हटले, पण तिसरा प्रश्न राहिला ना. म्हटले, तो विवाहानंतर सुरू होणार होता. आणि या तिसऱ्या प्रश्नामध्ये जर देवहूती आई साहेब चुकल्या असत्या उत्तर, तर कर्दमजी महाराज देवहूती आई साहेबांना सोडून देणार होते. नापास झाले आणि पसंती झाली मुलामुलीची. विवाह सुद्धा झाला. 4 दिवस आनंदामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. निघून गेले शतरूप आई साहेब. मनू महाराज आपल्या धामाला. इकडं सुरू झाला कर्दमजी महाराजांचा, देवहूती आई साहेबांचा आनंदाचा गृहस्थाश्रम. आणि दुसऱ्या दिवशीपासून कर्दमजी महाराजांचा हा तिसरा प्रश्न सुरू झाला. विवाह झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कर्दमजी महाराज देवहूती आई साहेबांसोबत बोलत नव्हते, देवहूती आई साहेबांकडे पाहतही नव्हते. थोड्याशाच वेळामध्ये देवहूती आई साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली की हे माझ्याकडे पाहत नाहीत, माझ्याशी बोलत देखील नाही, काही हरकत नाही. देवहूती आई साहेब सुस्वभावी आहेत, शांत होत्या, शांत राहिल्या. आपल्या वाट्याला आलेली आश्रमातली सर्व प्रकारची सेवा करायच्या. पहाटे कर्दमजी महाराज उठून आपला देहधर्म उरकून झाडाच्या खाली ध्यान करायला बसायचे. दिवस दिवस ध्यान करायचे. देवहूती आई साहेबांना वेळ द्यायला काही तयार नाही. देवहूती आई साहेबांनी मनोमन विचार केला, ते माझ्याशी बोलत नाहीत, मी बोलणार नाही. ते माझ्याकडे पाहत नाहीत, मी त्यांच्याकडे, त्यांनी मला पाहावं म्हणून हट्ट करणार नाही, रागावणार नाही, काहीच नाही. ते जसं ध्यान करतात तसं मी माझं सेवा कर्म उरकेल आणि मी दुसऱ्या झाडाखाली ध्यान करायला बसेल. बसायच्या सुद्धा. पण असा विचार नाही केला देवहूती आई साहेबांनी, ते माझ्याशी बोलत नाही तर मी काहून बोलू, ते माझ्याकडे पाहत नाही तर मी काहून पाहू, पाहीन तर पाहीन नसता सुटकेस भरून, बरं नुसती सुटकेस भरून जाणार नाही, माझ्या माहेराहून आलेले सगळे भांडे कुंडे घेऊन. पण देवहूती आई साहेबांनी तसं केलं नाही. इकडं हे ध्यान करायला बसायचे, तिकडं त्या ध्यान करायला बसायच्या. दिवसा पाठीमागून दिवस, दिवसा पाठीमागून दिवस, दिवसा पाठीमागून दिवस. प्रश्न होता काय? प्रश्न असा होता की जसा मी कर्दम आहे, माझ्या इंद्रियांवरती जसा ताबा आहे, तसा हिच्या इंद्रियांवरती ताबा आहे का, हे पाहायचं होतं.
माझे इंद्रिय माझ्या आज्ञेमध्ये वर्तन करतात. ज्या वेळेला मी माझ्या इंद्रियांना आज्ञा देतो की ही विषय सेवन करण्याची वेळ आहे, समोर विषय उपलब्ध आहे आणि तो विषय आपल्याला ग्रहण करणं विधीपूर्वक रास्त आहे, तर त्यावेळेला माझे इंद्रिय विषय भोगतात. अन्यथा माझे इंद्रिय विषयांकडे धाव घेत नाही. पण हिचा जर का हिच्या इंद्रियांवरती ताबा नसला तर इंद्रियांवरती ताबा नसणे हे अध्यात्म साधनेतलं सगळ्यात मोठं संकट आहे. एका बाजूला भजन चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला इंद्रिय सैरभैर वर्तन करत आहेत. इंद्रिय जर का विषय लोलुपतेमध्ये अडकलेले आहेत, विषयांची लालसा इंद्रियांना लागलेली आहे, तर आपलं भजन काही उद्धाराच्या कामी येत नसतं. म्हणून इंद्रिये जे जे म्हणती ते ते जे पुरुष करीती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. एक न्याय सांगितला. ज्याला परमार्थ साधना करायची आहे ना, त्यांनी अखंड आपले इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सामान्यतः जीवाचं माणसाचं उलट होतं. इंद्रिय म्हणतात तिकडं आपण जातो. तसं नाही झालं पाहिजे. आपण म्हणावं तिकडंच इंद्रिय गेले पाहिजेत आणि आपली इच्छा नाही झाली तर तिकडं मला ते दृश्य पाहायचं नाही म्हटल्यावर डोळे तिकडं फिरलेच नाही पाहिजे. मला त्या वस्तूचा अंगीकार करायचा नाही, ग्रहण करायचं नाही, पायांनी त्या दिशेनं जायचं नाही असं जीवाला वाटल्याबरोबर पायांनी गेलंच नाही पाहिजे. पण जे विषय लोलूप जीव आहे ते विषय लोलूप जीवाला इंद्रिय रात्रंदिवस विषयांकडे ओढतात. बरं 10 इंद्रिय आहे ना, एक नाही ना. इंद्रिय किती आहेत? बरं सगळेजण एकाच वेळेला आपल्याला विषयांचा भोग घेण्यासाठी प्रवृत्त करतात. ही विषय लोलुप्त आहे. डोळे विषयांकडे ओढतात, हात विषयांकडे ओढतात, पाय विषयांकडे ओढत आहेत, कान विषय चर्चेकडे, आणि मग जीवाची तारंबळ चाललेली आहे, ओढाताण चाललेली आहे महाराज. पण समाधान नाही. रात्रंदिवस इंद्रियांच्या माध्यमातून विषयाचा भोग घेणं चाललेला आहे आपला, पण डोळे अजून काही आपले समाधानी नाही झाले. जन्मल्यापासून पाहणं चाललंय जगत. जन्मल्यापासून आपण जग पाहतो, पण असं आपल्याला वाटतं का की आता बस झालं हो, किती मी हे या डोळ्यांनी हे जग पाहत राहू? असं झालंच नाही महाराज. थकवा येतो, माणूस झोपा घेतो, पुन्हा जागा होतो, पुन्हा जग पाहायला लागतो. कान कधी थकले का विषयाच्या संसाराच्या चर्चा ऐकून? 2 जण कोपऱ्यामध्ये बोलत असतील, आपल्या मनामध्ये इकडं तळमळ सुरू होते, बेचैनी सुरू होते. काय बोलत असते बाबा? तुला तुझ्याशी काम असतं, तुझ्याशी बोलावं वाटलं असतं, बोलले असते. असं आहे. हे फक्त सामान्य दृष्टांत आहे, पण याच्यावरून लक्षात घ्या की इंद्रिय भुलवतात आपल्याला, विषयांकडे धाव घ्यायला सांगतात. 5 प्रकारचे विषय जीवाला रात्रंदिवस भोगावे वाटतात. यापैकी एक विषय आहे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, असे 5 विषय. शब्द हा विषय आहे, स्पर्श विषय आहे, रूप विषय आहे, रस विषय आहे. जिभेला रस गप्पा मारण्याचा, अन्न सेवन करण्याचा. तिला म्हणावं एवढीच बडबड करावी वाटते का ग बाई तुला? हरी बोल मेरी रसना, घडी घडी हरी बोल मेरी रसना. व्यर्थ बिताती है क्यों जीवन, व्यर्थ बिताती है क्यों जीवन, मुख मंदिर में पड़ी पड़ी हरि बोल मेरी रसना. घड़ी घड़ी हरि बोल मेरी रसना. ऐकते का आपलं ती? सकाळी केला ना,
करत असू तर सकाळी जप केला ना, सकाळी 10 मिनिटं आपण भजन केलं ना, बस आता काय, आता आपण मोकळे असं म्हणते ती. कुर्मोंगानी व सर्वशः. इंद्रियांना आपल्या ताब्यामध्ये घेण्याची आज्ञा शास्त्रांनी, भक्तीनं, संत ग्रंथांनी तुम्हाला मला दिली, पण सहजासहजी ते ताब्यामध्ये येत नसतात. म्हणून त्या इंद्रियांना आपल्याला उपदेश द्यायला सांगितला. तो उपदेश कसा द्यायचा आहे? जसा संतांनी दिला तसा. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाची मुख, पहा विठोबाची मुख. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे. तुम्ही आई कार्य कान, तुम्ही आई कार्य कान. तुम्ही आई कारे कान, तुम्ही आई कारे कान. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. जिभेला उपदेश, डोळ्यांना, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. तुका म्हणे जीवा, जीवाला उपदेश, कानाला उपदेश, डोळ्याला उपदेश, वाणीला उपदेश. कर्दमजी महाराज असेच होते. सर्व भावानी सर्व इंद्रियांना भगवंताचा दास केलेला आहे आणि सर्व इंद्रिय त्यांच्या आज्ञेमध्ये होते. पण हिचे, पण देवहूती आई साहेब सुद्धा कर्दमजी महाराजांसारख्याच इंद्रियांवरती विजय प्राप्त करून झालेल्या होत्या. करून झालेल्या आहेत. आणि म्हणून या त्यांच्या सेवेवरती कर्दमजी महाराज सुद्धा प्रसन्न झाले. कर्दमजी महाराजांच्या सुद्धा लक्षात आलं. पण ही परीक्षा किती दिवस चालली? विवाह झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पूर्ण 1 वर्षपर्यंत. आणि मग तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा देवहूती आईसाहेब उत्तीर्ण झाल्या. 50 मार्क देऊन टाकले. 100 मार्क, 100 पैकी 100. आणि मग कर्दमजी महाराज आज बोलले देवहूती आईसाहेबांसोबत की देवहूती, तुझी काय इच्छा आहे मला सांग. त्यावेळेला देवहूती आईसाहेबांनी सांगितलं, विवाह झाल्यानंतर कोणत्याही पतिव्रता स्त्रीची काय इच्छा असते?
की एक बाळ मला झालं पाहिजे. आणि मग त्यावेळेला आपल्या तपस्सामर्थ्याने विमान बोलावलं. विमानामधून काही दासी आल्या. दासींना सांगितलं माझ्या देवहूतीला नदीला स्नानासाठी घेऊन जा. दासी स्नानासाठी घेऊन गेल्या. अगोदरच देवहूती आईसाहेब सुंदर होत्या दिसायला. स्नान करून आल्या तर सौंदर्यामध्ये वृद्धी झाली. कर्दमजी महाराजांचं सौंदर्य सुद्धा वृद्धिंगत झालं. दोघंही जण विमानामध्ये बसले आणि दिव्य विमानामध्ये बसून आकाशमार्गाने विमान निघून गेलं. विहार सुरू झाला आणि या प्रसंगामध्ये कर्दमजी महाराज देवहूती आईसाहेबांना 9 कन्या प्राप्त झाल्या. एका कन्येचं दान एका ऋषीला केलं गेलं. आणि एक दिवस कर्दमजी महाराज देवहूती आईसाहेबांना म्हणतात की देवहूती, तू मला पसंत करायला आली होतीस त्यावेळेला एक गोष्ट मी स्पष्ट सांगितली होती की आपल्याला एक बाळ झालं की मी संन्यास घेणार आणि घर सोडून निघून जाणार. आता मला संन्यास घेण्यासाठी तू परवानगी दे. कोणी जर का प्रश्न विचारला परवानगी का मागितली, त्यांना घ्यावा वाटला संन्यास तर घेऊन टाकायचा असता, निघून जायचं असतं. पण धर्मशास्त्र सांगतं विवाह झालेल्या पुरुषाला विवाहानंतर धर्मपत्नीच्या परवानगीशिवाय संन्यास घेता येत नाही, पळून सुद्धा जाता येत नाही. म्हणून परवानगी घेतली. म्हटले पण आपल्याला बाजून बाळ कुठं झालं? म्हटले झाले ना, 9 बाळ झाले नाही का आपल्याला? म्हटले ते बाळ नव्हते, त्या कन्या होत्या. मला अजून एक पुत्र प्राप्ती झाली पाहिजे अशी इच्छा आहे. आणि त्याच वेळेला नारायणांची इच्छा झाली या दोघांच्या घरी पुत्र रूपाने अवतार घेण्याची. याला कारण कर्दमजी महाराज देवहूती आई साहेबांचं एवढं पुण्य उदयाला आलेलं आहे की अगोदरच दोघंही जण तपस्वी आहे. त्यात 9 कन्यांचं कन्यादान झालं. धर्मशास्त्र असं सांगतं की एका कन्येचं कन्यादान आपल्याकडून जर का झालं तर समग्र पृथ्वी दान केल्याचं पुण्य माता पित्याला प्राप्त होत असतं. एवढं कन्यादानाचं महत्व आहे. आणि म्हणून पुत्राच्या तुलनेमध्ये माता पित्याला कन्या होणं हे सगळ्यात सद्भाग्याचं लक्षण सांगितलेलं आहे. आपल्याला जरी वाटलं की पुत्र झाला पाहिजे, पण धर्मशास्त्र अगोदर कन्येला महत्व देतं. कन्या 9 वेळेला दान झालं पृथ्वीचं, पुण्य झालेलं आहे अगणित. भगवंताला अवतार घेण्याची इच्छा झाली. देवहूती आई साहेबांना पुत्रप्राप्तीची इच्छा झाली. शुभ नक्षत्र शुभ घटिका भगवंतानी पाहिली. आणि त्याच वेळेला आश्रमामध्ये या दोघांचा गृहस्थाश्रम धन्य करण्यासाठी भगवंतानी अवतार घेतला. ज्या अवताराला कपिल हे नाव प्राप्त झालं. कपिल नारायण भगवान की जय. कपिल नारायण बालरूपामध्ये प्रगट झाले. हळूहळू मोठे झाले. कपिल नारायणांना आता सारं कळायला लागलं. आता दुसऱ्यांदा कर्दमजी महाराज आले. देवहूती आई साहेबांना परवानगी मागितली आणि देवहूती आई साहेबांनी आता कर्दमजी महाराजांना परवानगी दिली. ते संन्यास घेऊन निघून गेले. इकडं कपिल नारायण आणि आई साहेब आश्रमामध्ये राहत होत्या. अत्यंत तेजस्वी आहेत कपिल नारायण, अत्यंत तेजस्वी. एक दिवस कपिल नारायण झाडाखाली ध्यान करायला बसलेले होते. ध्यान मुद्रा आहे, डोळे बंद केलेले आहेत, ध्यान करत बसले. आई साहेबांचं सहजच लक्ष आपल्या पुत्राकडे गेलं आणि एकटक आई साहेब कपिल नारायणांकडे पाहत राहिल्या. आणि एकाएक आई साहेबांनी आपलं काम सोडलं आणि कपिल नारायणांच्या समोर जाऊन नारायणांना नमस्कार केला. कपिल नारायणांनी डोळे उघडले आणि आईला प्रश्न विचारला, आई अगं मी तुझा पुत्र आहे, तू मला का नमस्कार केला? बाळा, आज मी तुम्हाला शेवटचं बाळ म्हणते आहे, कारण मला माहीत झालेलं आहे तुम्ही सामान्य मनुष्य नाही, तुम्ही अनंत ब्रह्मांड नायक आहात. पण माझं जीवन धन्य करण्यासाठी तुम्ही माझ्या उदरी अवतार घेतलेला आहे हे मला कळालेलं आहे. म्हणून आज मी तुम्हाला शरण येते आहे. तुम्ही सद्गुरू सारखे माझ्या समोर विराजमान झालेले आहात. जरी माझे पुत्र आहात तरी मी आज तुमच्याकडे सद्गुरू म्हणून पाहते आहे. आणि माझी एकच प्रार्थना आहे की तुम्ही मला सत्शिष्य करून घ्या तुमची आणि मला ज्ञानाचं दान करा. गुरुदेव दया करके मुझको अपना ले, मैं शरण
पड़ा तेरे चरणों में जगह देना। गुरुदेव दया कर ले मुझको अपना लेना। शरण पड़ा तेरे चरणों में जगह देना। देव दया करके मुझको अपना लेना। मैं शरण पड़ा तेरे चरणों में जगह देना। गुरुदेव दया करके करुणानिधि नाम तेरा करुणा दिखलाओ तुम। सोए हुए भाग्यों को हे नाथ जगाओ तुम। करुणानिधि नाम तेरा करुणा दिखलाओ तुम। सोए हुए भाग्यों को हे नाथ जगाओ तुम। मेरी नाव भंवर डोले उसे पार लगा देना। मैं शरण पड़ा तेरे चरणों में जगह लेना। गुरुदेव दया करके तुम सुख के सागर हो निर्धन के सहारे हो। इस तन में समाये हो मुझे प्राणों से प्यारे हो। तुम सुख के सागर हो निर्धन के सहारे हो। इस तन में समाये हो मुझे प्राणों से प्यारे हो। गीतमाला जपो तेरी नहीं दिल से बुला दे। शरण पड़ा तेरी चरणों में जगह लेना। गुरुदेव दया करके पापी हूँ या कपटी हूँ
कपिल नारायणांची शरणागती देवहूती आई साहेबांनी आज केलेली आहे. कुणाच्या मनामध्ये सहज शंका आली की पुत्राची शरणागती आईनं कस काय केली, पण हे उदाहरण तर ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा आहे की स्वतःच्या सख्या मोठ्या भावाची शरणागती सद्गुरू म्हणून केलेली आहे. मग असं कस काय शक्य आहे? याला कारण आहे. संत साधू सद्गुरू आपल्या समोर असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या लौकिक संबंधांनी आपण पाहणं बंद केलं पाहिजे. सामान्य भावाने सद्गुरूंकडे पाहणं बंद करावं असं अगोदर शिष्याला सांगितलं. सद्गुरूंकडे भगवंत परमात्मा भावानी पाहिला सांगितलं. आणि आज आई साहेबांनी पुत्राची शरणागती केली तरी सुद्धा पुत्र भावाचा लय झालेला आहे आणि सद्गुरूच आहेत, सद्गुरू भावाचा उदय झालेला आहे. जिथं भाव शुद्ध उत्पन्न होतो तिथं अनुभूती प्राप्त होत असते. आणि कपिल भगवंतांनी आई साहेबांचा भाव लक्षात घेतला आणि आई साहेबांना उपदेश देण्यासाठी कपिल भगवंत तत्पर झाले. तुला काय प्रश्न विचारायचा आहे आई, विचार. आणि मग आई साहेबांनी, मी ज्या मायेच्या बंधनामध्ये येऊन पडलेली आहे त्या बंधनातून मी कशी मुक्त होईन गुरु महाराज मला सांगा. त्यावेळेला कपिल भगवंतांनी चेतः खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनोमतं गुणेषु सक्तं बंधाय रतं वा पुंसी मुक्तये, आत्म्याच्या मुक्तीचं आणि बंधनाचं स्वरूप आई साहेबांना समजावून सांगितलं. या स्वरूपाचं बंधन आणि मुक्तीचं स्वरूप सांगत असताना कपिल भगवंतांनी एक गोष्ट स्पष्ट केली की हे आई, जीव बंधनामध्ये नाहीच तर मुक्त होईल कसा? पण पाहिला गेलं तर आपण सुद्धा बंधनातच आहोत. शास्त्र म्हणतं तुम्ही बंधनात आहात, तुम्हाला मुक्त व्हायचं आहे. आणि कपिल भगवंत म्हणतात जीव बंधनात नाहीच तर मुक्त होईल कसा? आता अडचण आहे. मग त्यावेळेला सांगितलं की पहा हे आई, तुझ्या मनाने जर काही मान्य केलं की मी मुक्त आहे तर तू त्याच क्षणाला मुक्त अवस्थेला प्राप्त होऊन जाशील. याचाच अर्थ असा आहे की आपल्या मनाला मी पहिल्यापासूनच हा जीव मुक्त आहे याची जाणीव आपल्याला फक्त करून द्यावी लागते. बाकी जीव मुक्तच आहे. पण अडचण फक्त जाणीवेमध्ये आहे महाराज. म्हणून तर मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो असं वर्णन केलं. आई साहेबांना हे बंधन मुक्तीचं स्वरूप सांगितलं. प्रकृती पुरुषाचा विस्तार समजावून सांगितला. मनाला ताब्यामध्ये घेण्याचा उपदेश केला. सत्संगतीचं महात्म्य त्याच्यासाठी समजावून सांगितलं. यामध्येच भगवत भक्तीचं महात्म्य सांगितलं. भगवत भक्तीला विमुख होऊन जी जीव रात्रंदिवस विषय संसार कर्मामध्ये गुंतून पडलेले असतात आणि पापाचरण करतात त्यांना प्राप्त होणाऱ्या नरकलोकाचं नरकगतीचं वर्णन करून सांगितलं. असे भरपूर विषय कपिल भगवंतांनी देवहूती आई साहेबांच्या संवादामध्ये छेडलेले आहेत. आणि या साऱ्या उपदेशाला सांख्य ज्ञान असं म्हणतात, जो भगवंतांनी आई साहेबांना या प्रसंगामध्ये दिला. सांख्य ज्ञान काय आहे समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी भगवद्गीतेचा 2रा अध्याय पाहायला सांगितला. अर्जुनजी महाराजांना भगवंतांनी तोच उपदेश त्या ठिकाणावरती केलेला आहे. आई साहेबांना ज्ञानाची प्राप्ती झाली. आई साहेब धन्य झाल्या आणि कपिल भगवंत इतर भक्तांचा उद्धार करण्यासाठी आसनावरून उठले, वनाच्या दिशेने निघाले. आई साहेबांनी गुरु महाराजांना नमस्कार केला आणि कपिल भगवंत निघून गेले वनाच्या दिशेने. कपिल नारायण भगवान. पुढचा प्रश्न विचारला, म्हटले मनु महाराजांचा वंश कसा विस्तार पावला मला सांगा. या वंशामध्ये कोणकोणत्या भगवत भक्तांचा जन्म झाला, वैष्णवांचा जन्म झाला मला सांगा. त्यावेळेला आता मैत्रेयजी महाराज मनु महाराजांचा वंश वर्णन करून सांगतील. कशा पद्धतीनं मनु महाराजांचा वंश विस्तार होतो, कशा पद्धतीनं ध्रुव बाळाचं चरित्र सांगतील, कशा पद्धतीनं भरतजी महाराजांचं चरित्र, त्यामध्ये नामाचं महात्म्य सांगत असताना अजामेळाचं आख्यान, प्रल्हादजी महाराजांचं चरित्र आणि भगवंतांनी आपल्या प्रेमळ भक्तांसाठी कसे कसे अवतार धारण केले त्या सगळ्या अवतारांचं वर्णन उद्याच्या कथा भागामध्ये येणार आहे. उद्या आपल्या हरिकथेचा 5वा दिवस आहे. उद्या आपल्याला संध्याकाळपर्यंत कृष्ण जन्मापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे.
होऊ शकतं रोजच्यापेक्षा जरा जास्तीचा उशीर उद्या होऊ शकतो, याची आपणही नोंद घ्या. घरच्या मंडळींनाही तशी सूचना देऊन या की उद्या आम्हाला कथेहून घरी यायला उशीर होऊ शकतो, आलो तर येऊ, नसता. म्हणून उद्या कृष्ण जन्म आहे. आनंदामध्ये आपण भगवंताचा जन्मोत्सव उद्या या ठिकाणावरती साजरा करू, संपन्न करू. त्याला यथायोग्य अनुसरून जी तयारी आहे ती यजमान परिवाराला काही वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या भाविकांना शक्य होईल त्या भाविकांनी भगवंतासाठी उद्या येत असताना सुंठवड्याचा अर्थात पंजिरीचा प्रसाद आणणं शक्य झाला तर आपल्यासोबत आणायचं आहे. आपण कथेला जर उशिरा आलो तर आपल्यासोबतच घेऊन बसायचं आहे तिथंच, किंवा तिथं पाठीमागं प्रसाद एकत्र करण्याची व्यवस्था जर यजमानांना करता आली तर करायची आहे. सगळ्यांनी तिथंच प्रसाद एकत्र करायचा. कोणी व्यासपीठाकडे कथा चाललेली असताना मात्र यायचं नाही. जो प्रसाद आरती झाल्यानंतर उद्या संध्याकाळी साऱ्यांना प्रदान करण्यात येईल. झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या आज्ञेने या ठिकाणी आज श्री हरिचरणी समर्पित करू आणि आपणही आजच्या सेवेला देऊ या ठिकाणी पूर्ण विराम. श्री कृष्ण गोविंद हरे